नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर हे आहे भवानीचे मंदिर आगर येथील। तर हे खूप पुरातन आहे, खूप मोठ्या मोठ्या दगडांनी हे मंदिर बांधलेले आहे आणि नुसतं ह्या दगडांवरतीच हे पूर्ण मंदिर उभं आहे आणि पूर्ण काम जे आहे ते मोठ्या मोठ्या दगडाचंच केलेलं आहे अशा तऱ्हेने। आणि हे खांब पण असेच ठेवलेले आहेत आणि त्यावरतीच हे पूर्ण मंदिर उभारलेलं आहे। तर हे बघा, जुने भिंती, खूप जुनं हे मंदिर आहे आणि हे आहे आगर येथील भवानी माता। खूप छान मंदिर आहे आणि देवीची मूर्त पण खूप मस्त आहे। आणि नवरात्रामध्ये ह्या देवीला 9 दिवस झाकून ठेवतात, पडदा लावलेला जातो। काय कारण आहे काही माहीत नाही। नवरात्रात जर तुम्ही देवीच्या दर्शनासाठी आलात तर तुम्हाला दर्शन होणारच नाही, कारण की ह्या देवीला 9 दिवस पडदा लावलेला जातो। असं म्हणतात की ह्या देवीच्या नजरेवर जर आपली नजर पडली तर आपले डोळे जातात, तर असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे। तर ह्या आहेत तिथल्या पुजारीणबाई। तर ह्या आम्हाला तिथली थोडीशी माहिती सांगत होत्या देवीविषयी थोडीशी माहिती सांगत होत्या। त्यांनी पूजा पूर्ण केली, साडी चोळी घालून देवीला स्नान करून पूर्ण तिचा अलंकार घालून मग नंतर आम्ही तिची आरती पण केली। तर आता इथे चालू आहे देवपूजा। लवकरी धाव 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 प्रसाद लवकरी धाव धाव धाव। हा का किती मारू रे कैलाशी नाथा, हा का किती मारू रे कैलाशी नाथा। कोठे गुंतलाशी पशुपती नाथा, कोठे गुंतलाशी पशुपती नाथा। आनंद नाही शंभू नाम घेता तुझे काळीज फुलते, शंभू नाम घेता तुझे काळीज फुलते। जसा तुझ्या भुजावर नागेश्वर डोलते, जसा तुझ्या भुजावर नागेश्वर डोलते। त्याच्या पणाचे वर्णन कसे कसे करू रे, त्याच्या पणाचे वर्णन कसे कसे करू रे। प्रसाद लवकरी धाव 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 रे, प्रसाद लवकरी धाव 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 रे। हा का किती मारू रे कैलाशी नाथा, हा का किती मारू
कोठे गुंतलासी पशुपतीनाथा, कोठे गुंतलासी पशुपतीनाथा, आनंद चिंताने तुझे नाम घे. तर हा आहे देवीचा परिसर. आता आमची आरती वगैरे सर्व आटपून झालेली आहे आणि इकडे चालू आहे स्वयंपाक. तर आमचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि थोडासा राहिलेला आहे. तर इथे अशा तऱ्हेनं देवीचा गाभारा आहे. खूप मोठी प्रशस्त अशी मोठी जागा आहे आणि इथे हॉल पण आहेत मोठे मोठे आणि स्वयंपाकाचे भांडे पण इथंच मिळतात. तर अशा तऱ्हेने इथे चाललेला आहे स्वयंपाक. आणि ही भवानी माता आहे आगरची. तर मी तिथे गेली तर थोडंसं शूट तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे.